वारकऱ्यांप्रती त्यांच्या चेहऱ्यावरती काय भावना असतात? आम्हाला तर पूर्ण म्हणजे हे 15 दिवस करतो फक्त आम्ही वारकऱ्यांची सेवा. बाकीचे वैयक्तिक बिझनेस किंवा वैयक्तिक कोण सर्व्हिसला आहेत असे असतात. आणि आमचे हे जे डॉक्टर आहेत ते आम्ही डॉक्टरांना तर काय पूर्ण 15 दिवस येता येत नाही. सिनियर डॉक्टर 2 असतात आमच्याबरोबर आणि 4 डॉक्टर ज्यांचं कॉलेज पूर्ण झालं आहे असे असतात. तर हे डॉक्टरांना पूर्ण 15 दिवस येता येत नाही, त्यामुळं आम्ही त्यांना 4-4 दिवसाची रिप्लेसमेंट ठेवतो आणि हे सर्व मोफत करतो. हे डॉक्टर लोक जे आहेत ते सुद्धा बिना काही काय म्हणते त्याला मानधन न घेता सेवा करतात आणि 4 दिवस त्यांचं क्लिनिक बंद ठेवून ते इथं सेवा द्यायला येतात. ठीक आहे, काही आपल्याला सेवा करताना दिसतात, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. खरं तर पंढरपूरच्या गाभाऱ्यामधल्या विठ्ठलाच्या जे चरण आहे ते स्पर्श करता येत नाहीत. मात्र पंढरीची पाऊलवाट चालणाऱ्या वारकऱ्यांचे चरण मात्र तुम्ही स्पर्श करून त्यांना सेवा देतात. काय मनात भावना आहेत? अगदी बरोबर तुम्ही सांगितलं की हेच वाटतं की आम्ही काही दरवेळेस तिथं जाऊ शकत नाही. आमच्या हातातनं जे पाऊल तिथं पोचणार आहे तिथं आमच्या हाताचं एक काय म्हणतात स्पर्श त्यांच्या पावलातर्फे त्यांच्या आत्म्यातर्फे तिथं पोचावं आणि आशीर्वाद मिळावेत एवढीच एक भावना आहे. आणि त्यांनाही जरा बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. आम्ही काही फार त्यातले तज्ज्ञ नाही आहे. तज्ज्ञ नसताना सुद्धा एक फक्त हात लावला तेल लावलं तरी त्यांना एक सुख आणि बोलत असतो आम्ही, जायलो तुम्ही पोचालो तुम्ही तुम्हाला बरं वाटेल ह्या नुसत्या ह्यानी सुद्धा त्यांना हुरूप येतो. बाबा पंढरपूरच्या वाटेने चालले आहेत, पावले थकलेत, सध्या आपल्या पावलांची सेवा या ठिकाणी केली जातात. काय मनात भावनात काय वाटतोय? आनंद वाटतो. चहा जेवण डॉक्टर हे असे सेवाधारी मावल्या जाणून बुजून समजा 60 वर्षाच्या माणसाचे हातपाय तोडणं याच्यात आनंद वाटतो. पण एवढं वय झालंय चालणं होतं का? एवढं वय झालंय आता पंढरपूरकडच्या दिशेने चालणं होतंय. थकवा येतो पण हिंमत पक्की आहे. विठ्ठलाला भेटण्याची हिंमत पक्की. थकवा येतो पण हिंमत पक्की. विठ्ठलाला भेटण्याची हिंमत पक्की आहे, त्याच्यामुळे थकवा जरी आला तरी कुठल्याही मनामध्ये निशंक आम्ही पुढे जातोय. वारकऱ्यांची सेवा करतायत म्हणजे न थकता त्यांच्या चेहऱ्यावरती हसू निर्माण करतायत. काय मनात भावना आहेत? खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच आम्हाला संधी भेटली असं काही करण्याची, पण खूप भारी वाटतंय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, पंढरपूरला न जाता आलं तरी सध्या वारकऱ्यांची सेवा करतायत. त्यामुळे कुठंतरी वैद्यकीय सेवेत उतरल्याच्या नंतर आज कुठंतरी सेवेला एक आत्मिक समाधान भेटण्याची भावना आहे. हो खूप माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच असं काहीतरी मला देवानी करून घेतलं असं वाटतंय. खूप भारी. आपण पाहू शकतोय की हे देवाचं संचित आहे आणि त्याच्यामुळं ही माझी जी भावना आहे, जी सेवा आहे ती पूर्णतः स्वजाती अशीच काहीशी भावना आहे. जरी आम्ही विठ्ठल म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे चरण जरी स्पर्श करू शकलो नाहीत तरी पण वारकऱ्यांची सेवा करून आम्ही त्या विठ्ठलाचं दर्शन घेत आहोत अशी भावना ह्या वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांच्या व्यक्तींची होत आहे. कॅमेरामॅन अजिंक्य सावंतसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.